मंडळी, एखाद्या कार्यालयात काम करणारी, व्यवसाय करणारी, घर सांभाळून नोकरी करणारी किंवा घर कुटुंब सांभाळून नोकरी करणारी प्रत्येक महिला ही वर्किंग वुमन आहे आपण असं म्हणतो. पण तिचं काय? ती कोण? तर ती आपल्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग झालेली असते, जिला आपण मदतनीस किंवा मोलकरीण म्हणतो. तिला आपण गृहीत धरतोय का? किंवा ती वर्किंग वुमन नाहीये का? असे अनेक प्रश्न आहेत. कदाचित या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाच ग घुमा या खुमासदार गोष्टीत मिळू शकतील. एक मजेशीर कथा आहे, शेवटपर्यंत हसवणारी आणि शेवटपर्यंत विविध गमती या चित्रपटात घडतायत. मनोरंजन देणारा हा चित्रपट आहे आणि याबद्दल आपण आज बोलणार आहोत. नाच ग घुमा हा चित्रपट नेमका कसा आहे, काय काय मजेशीर गोष्टी या चित्रपटात आहे ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या चित्रपटाच्या कथेबद्दल साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक लग्न झालेली, मुलं बाळं असलेली जी स्त्री आहे ना, ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची तारेवरची कसरत असते आणि या तिच्या कसरतीत तिच्या मोलकरणीचा मदतीचा हात तिला असतो आणि तिची सवय झालेली असते. आणि जेव्हा ती नसते तेव्हा त्या महिलेची तारांबळ उडते. आणि याच विषयावर आधारित या चित्रपटाची कथा आहे, ज्याच्यात राणी आहे. राणी ही मालकीण बाई आहे. तिचा पती आणि मुलगी चिकू म्हणजे सायली असं त्यांचं छोटंसं कुटुंब आहे. आणि या सगळ्यात राणी ही वर्किंग वुमन आहे. त्यामुळे तिची जी मोलकरीण आहे आशाताई, तिच्यावरती अवलंबून आहे आणि तिचा मदतीचा हात आहे. आणि या सगळ्यात अचानक काही कारणास्तव आशाताई घर सोडून निघून जाते आणि मग काय, राणीची तारांबळ उडते. आणि या सगळ्या कथेत ही मजेशीर गोष्ट जी आहे ती आपल्याला चित्रपटात बघायला मिळते. या चित्रपटाचं कास्टिंग मुळात इंटरेस्टिंग आहे असं म्हणूयात, कारण विविध पात्रांमधून हे सगळेच कलाकार या कथेत रंग भरतात असं म्हणूयात. अभिनेत्री मुक्ता बर्वे असेल, नम्रता संभेराव, सारंग साठे, मायरा वळकूर, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी आणि इतर सगळेच कलाकार या चित्रपटात धमाल काम करताना आपल्याला दिसतात. एकीकडे मालकीणबाई मुक्ता बर्वे जी आहे राणी, दुसरीकडे मोलकरीण आहे आशाताई जी आहे नम्रता संभेराव. या दोघींची जोडी या चित्रपटात कमाल करते, धमाल करते. त्या दोघांना एकत्र सीन करताना किंवा दोघांना एका फ्रेम मध्ये बघताना खरं तर मजा वाटते. आणि खरं तर दोघांना एकत्र बघणं या चित्रपटात एक ट्रीट आहे असं आपण म्हणू शकतो. नम्रता संभेरावला आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून बघितलेलं आहे. मग विनोदी भूमिका असतील किंवा विविध भूमिकांमधून ती समोर आलेली आहे. पण या चित्रपटात नम्रता वेगळी भासते आणि सगळ्यांची मन जिंकते. मुक्ता बर्वे तर उत्तम अभिनेत्री आहेच, पण या चित्रपटातील राणी या भूमिकेतून ती कनेक्ट होताना जाणवते आणि एक वेगळी मुक्ता आपल्याला या चित्रपटातून दिसते. मुक्ता बर्वे या चित्रपटातील विविध गाण्यांमध्ये उत्तम डान्स करताना देखील दिसते. त्यामुळे फक्त मुक्ताच नाही तर सगळेच कलाकार या चित्रपटामध्ये धमाल डान्स करतात आणि जीव ओतून काम करताना दिसतात. तर लेखिका मधुगंधा कुलकर्णीने या कथेमध्ये जलद गती असेल, कमाल संवाद असतील, हटके पात्र असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश केलाय, जेणेकरून हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो आणि भरपूर हसवतो. तर दुसरीकडे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी या चित्रपटाची उत्तम मांडणी तर केलीच आहे, पण प्रत्येक कलाकाराकडून एक उत्तम काम किंवा त्यांचे विविध पैलू काढून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते चित्रपटामध्ये जाणवतं. खरं तर हा चित्रपट सुरुवातीपासूनच जलद गतीने सुरू होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच लाफ्टर येणारे संवाद असतील, प्रसंग असतील, आपल्याला सुरुवातीपासूनच मजा आणतात. चित्रपटातील इंटरेस्टिंग पात्र, कथा, गाणी, नाच, म्युझिक या सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे समोर येतात आणि त्याची छान भट्टी जमली असं म्हणूयात. ते आपल्याला गुंतून ठेवतात. आपल्या समोर असलेली जी पात्र बोलतायत, करतायत, त्याच्यात आपण इतके गुंतून जातो ना की तांत्रिक बाजू किंवा छायांकन या सगळ्या गोष्टीकडे खरंच लक्ष जात नाही. कारण एका मागोमाग एक असे विनोदी पंच असेल, लाफ्टर असेल किंवा प्रसंग असतील, या सगळ्या गोष्टी खिळवून ठेवतात आणि आपल्याला प्रचंड हसवतात. मंडळी, या सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्यासोबत जी काम करणारी मदतनीस किंवा मोलकरीण असते, ती देखील तिच्या दैनंदिन आयुष्यात संघर्ष करत असते. तिच्या देखील काहीतरी व्यथा असतात आणि त्या गोष्टी या चित्रपटात अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत. हे तर झालंच, पण खरं तर हा चित्रपट भरपूर मनोरंजन करणारा आहे. जर तुम्हाला मनमुराद आनंद लुटायचा असेल, एक एंटरटेनिंग फिल्म बघण्याचा आनंद घ्यायचा असेल, एन्जॉय करायचं असेल, तर हा चित्रपट आवर्जून बघा, कारण हा चित्रपट तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करेल. त्यामुळे मी नाच ग घुमा या चित्रपटाला देतेय 4 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि हा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि बघत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.